मित्रांनो, मी डॉक्टर प्रीती राऊत. डॉक्टर प्रीती राऊत या यूट्यूब चॅनलवरती आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा टॉपिक आहे, ही वेळही निघून जाईल. मित्रांनो बघा, वैशाखात पाखरं खूप परिश्रम करतात, अथक परिश्रम करतात, घरटी तयार करतात. वादळ, पावसामुळे घरटी कधी कधी तुटून जातात. कधी कधी तर त्या झाडावर घरटी बांधलेली असतात, त्या झाडाचंच अस्तित्व नाहीसे होतं. खूप मेहनतीनं बांधलेली घरटी तुटली म्हणून पक्ष्यांना तुम्ही कधीतरी विलाप करताना पाहिलंय का? नाही ना? ते रडत बसत नाहीत. पाऊस कमी झाला की ती पुन्हा नव्यानं घरटी बांधायला लागतात, न थांबता, सातत्यानं. आणि पुन्हा घरटी उभारून ऋतूंचा मनसोक्त आनंद लुटतात. मग मला सांगा, मनुष्यच का लहान सहान अपयशांना घाबरतो? थोडीही विपरीत परिस्थिती आली की तो आपला संयम सोडतो. तो कायमच दबावात राहतो. निसर्गातल्या घटनांपासून मनुष्य बोध का घेत नाही? वणव्यामुळे लाखो हेक्टर वनांची अक्षरशः राखरांगोळी होते. ती नवनिर्मितीसाठीच ना? अतिउन्हामुळे झाडांची सर्व पाने गळून पडतात. ती परत येण्यासाठी. सर्प असह्य वेदना सहन करून कात टाकतो, ते पुन्हा ताकद प्राप्त करण्यासाठी. एका कुऱ्हाडीच्या घावानं झाड कधीतरी तुटतं का? त्यासाठी त्याच जागेवर पुन्हा पुन्हा घाव करावे लागतात. असंच मानवाच्या जीवनाचंही आहे. आजच्या वेदनेतच उद्याचा सुंदर उषःकाल दडलेला असतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असतं. म्हणून आपण केवळ उत्तरांचा विचार करावा. उत्तर मिळाल्याची कल्पना करावी. प्रत्यक्ष उत्तर मिळाल्यानंतरच्या आनंदाचा अनुभव घ्यावा आणि प्रश्नांच्या जंजाळातून स्वतःला मुक्त करावं. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना समाजाच्या रोषाला कितीतरी वेळा सामोरं जावं लागतं. यातून संतांचीही सुटका होऊ शकली नाही. कारण परिवर्तनासाठी मनुष्याला अस्थिर व्हावं लागतं. हीच अस्थिरता पीडादायक ठरते. स्थिरावलेल्या समाजाला परिवर्तन सहजासहजी पचत नाही. म्हणून परिवर्तन करू पाहणाऱ्यांना समाजच पीडा देतो. वेळ परिवर्तनाचं उत्तम उदाहरण आहे. परिवर्तनवादी मनुष्यच विशेष असतात, त्यामुळे त्यांच्या समस्याही विशेष असतात. जो आग विझवण्याचा प्रयत्न करतो त्याचे हात पोळले जाणारच, म्हणून आग विझवण्याचा त्याने प्रयत्नच करू नये का? झळाळी मिळवण्यासाठी सोन्याला तापवावंच लागतं, लोखंडाला नाही. थकवा चालणाऱ्यांनाच जाणवतो, बसणाऱ्याला नाही. नवी पायवाट शोधणाऱ्यालाच काटे रुततात, नेहमीच्या रस्त्यावरून चालणाऱ्यांना नाही. नेहमी रस्त्यावरून सर्वसाधारण व्यक्ती चालतात, म्हणून ते इतरांचं लक्ष वेधून घेऊ शकत नाही. काट्यागोट्यातून चालणाऱ्याला त्रास होतो हे खरं असलं तरी सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे असतं. इतका त्रास होत असूनही हा माणूस नवीन मार्ग का शोधतो? सर्वसाधारण मनुष्य या प्रश्नामुळे त्याला वेडा ठरवतो. परंतु भविष्यात वेडा ठरवणाऱ्याला कुणी स्मरण करत नाही. वेडा मात्र इतिहासामध्ये स्थान मिळवतो. खरं म्हणजे सर्वांच्या नजरेत वेडे असणाऱ्यांनीच इतिहास घडवलेत. सर्वांसोबत गर्दीमध्ये चालणाऱ्यांनी नाही. स्मरण असणाऱ्यांना कधीच मरण येत नाही आणि सामान्यांच्या मरणाचं कोणी स्मरण करत नाही. वेगळा मार्ग, काट्यागोट्यांचा मार्ग, नवीन मार्ग, हे सर्व मार्ग लोकोपयोगीच असावे. याचा अंतिम उद्देश जनकल्याणकारीच असावा. तुमचं मोठेपण म्हणजे खरा मोठेपणा नव्हे. तुम्ही इतरांना मोठं करणं म्हणजे खरा मोठेपणा समजावा. आज त्रास होतो म्हणून जे थांबतात ते स्वतःचंच नुकसान करत असतात. कष्टातही जो आपलं ध्येय सोडत नाही, त्या दिशेनं प्रामाणिक प्रयत्न करत राहतो, तो अपयशी होण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. ध्येय गाठणं कितीही अवघड असेल तरीही कधीही चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. स्वप्न चांगलं आणि शुभ असून चालत नाही तर ते पूर्ण करण्याचा मार्ग सुद्धा शुभ असायला हवा. जीवनात कोणत्याच गोष्टीचा शॉर्टकट नसतो. फक्त आनंदाच्या वेळी उत्साह इतका असतो की वेळ कसा गेला ते कळत नाही आणि दुःखाच्या वेळी वेळ काही केल्या जात नाही. आनंदानं केलेल्या कामात यश मिळवण्याची शक्यताही अधिक असते.
तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुम्ही गाडीत बसलेत, तर इच्छित स्थळ कधी आलं ते कळत सुद्धा नाही. खरं म्हणजे आनंद, उत्साह हाच यशाचा शॉर्टकट असतो. अमृत मिळवण्यासाठी तुम्हाला विषधराच्या खांद्याचा आधार घेऊन चालणार नाही. चांगल्या गोष्टीसाठी चांगले विचार आणि विचारानुरूप कृतीची गरज असते. आपण सर्वजण आपणच निवडलेल्या मार्गावरचे वाटसरू आहोत. ध्येय गाठण्यासाठी आपण कोणता मार्ग निवडला यावरच आपलं यशापयश अवलंबून असतं. चुकीच्या मार्गानं कधीही कायमस्वरूपी आनंद मिळवता येत नाही. चांगल्या उद्देशानं निवडलेल्या नवीन मार्गावरती काटे गोटे असतील, शक्य आहे. मन आणि शरीराला आत्यंतिक पीडाही होतील, परंतु तुम्ही तुमचं उद्देश गाठणारच हे निश्चित असतं. ही पीडा टाळता येत नाही, परंतु ती वाटता येते. एक चांगला मित्रच दुसऱ्याची पीडा समजू शकतो. ही पीडा अंत पाहणारी असेल, तरीही लवकरच तुम्हाला सुखाच्या दाराजवळ पोहोचवणारीही असेल. ही वेळही निघून जाईल यावर विश्वास ठेवा. अडचणींबाबत बोलत बसायचं नसतं, तर अशा अडचणींवर मात करायची असते. अडचणी आल्या म्हणून थांबायचंही नसतं. अडचणी येतील असं गृहीत धरून कामाची सुरुवातच जे व्यक्ती करत नाहीत, ते जीवनात पण यशस्वी होऊ शकत नाहीत. असा मनुष्य म्हणजे केवळ श्वास घेणारा प्राणी समजावा, ज्याला वाटत असतं की माझ्या आयुष्यात कधी अडचणच येणार नाही. सुंदर आणि लोककल्याणकारी विचार करा. त्या विचारांचं कल्पनेत रूपांतर, कल्पनेतील विजयाच्या आनंदाचा सातत्यानं विचार. या आनंददायी विचारांच्या तीव्रतेला एकदा आपल्या अवचेतन मनानं ग्रहण केलं की तुमच्या संपन्नतेकडील वाटचालीला केव्हा आणि कशी सुरुवात झाली हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. अवचेतन मन हीच आपली बहुमोल आंतरिक शक्ती आहे. ज्यानं तिला ओळखलं त्याचा विजय निश्चित समजावा. मित्रांनो, भेटत राहूया रोज सकाळी 4 वाजता. जय भारत, जय महाराष्ट्र.